तुमचा पहिला प्रश्न आहे. अस्मयुगात मनुष्य कोणत्या वस्तूचा वापर शस्त्र म्हणून करत होता? तुमचे ऑप्शन आहे अ. लोखंड, बी. दगड, सी. तांबे, डी. चांदी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. दगड. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अस्मयुगाचा अर्थ काय आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. दगडाचा काळ, बी. लोखंडाचा काळ, सी. तांब्याचा काळ, डी. सुवर्णकाळ. तुमचे योग्य उत्तर आहे अ. दगडाचा काळ. तुमचा पुढचा प्रश्न आहे. प्राचीन मानव आपले निवासस्थान कुठे करीत असे? तुमचे ऑप्शन आहे अ. पक्क्या घरात, बी. झोपडीत, सी. गुहेत, डी. राजवाड्यात. तुमचे योग्य उत्तर आहे सी. गुहेत. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अस्मयुग किती भागात विभागलेले आहे? तुमचे ऑप्शन आहे अ. 2, बी. 3, सी. 4, डी. 5. तुमचे योग्य उत्तर आहे बी. 3. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अस्मयुगाचे मुख्य 3 टप्पे कोणते आहेत? तुमचे ऑप्शन आहे अ. प्रारंभिक, मध्यम, उत्तर, बी. प्रारंभिक, मध्य, उत्तर, सी. जुनं, मधलं, नवं, डी. आद्य, आधुनिक, उत्तर. तुमचे योग्य उत्तर आहे बी. प्रारंभिक, मध्य, उत्तर. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अस्मयुगात मनुष्याने प्रथम कोणती गोष्ट शोधली? तुमचे ऑप्शन आहे अ. अग्नी, बी. चाक, सी. शेती, डी. भाषा. तुमचे योग्य उत्तर आहे अ. अग्नी. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अस्मयुगातील मनुष्याने कोणत्या प्राण्याला प्रथम पाळले? तुमचे ऑप्शन आहे अ. गाय, बी. कुत्रा, सी. घोडा, डी. शेळी. तुमचे योग्य उत्तर आहे बी. कुत्रा. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अस्मयुगात शेतीचा आरंभ कोणत्या काळात झाला? तुमचे ऑप्शन आहे अ. प्रारंभिक अस्मयुग, बी. मध्य अस्मयुग, सी. उत्तर अस्मयुग, डी. लोखंडयुग. तुमचे योग्य उत्तर आहे सी. उत्तर अस्मयुग. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अस्मयुगातील लोक अन्न कसे मिळवत असत? तुमचे ऑप्शन आहे अ. शेती करून, बी. व्यापार करून, सी. शिकार करून, डी. उद्योग करून. तुमचे योग्य उत्तर आहे सी. शिकार करून. तुमचा पुढचा प्रश्न आहे. अस्मयुगातील मनुष्य कोणत्या प्रकारचे वस्त्र वापरत असे? तुमचे ऑप्शन आहे अ. सुताचे, बी. रेशीमाचे, सी. जनावरांच्या कातल्याचे, डी. सुती कपडे. तुमचे योग्य उत्तर आहे सी. जनावरांच्या कातल्याचे. तुमचा पुढचा प्रश्न आहे.
अस्मयुगातील लोकांची भाषा कोणती होती? तुमचे ऑप्शन आहे संस्कृत, बी. हिंदी, सी. अज्ञात संकेत वा हावभाव, डी. प्राकृत. तुमचे योग्य उत्तर आहे सी. अज्ञात संकेत वा हावभाव. तुमचा पुढचा प्रश्न आहे, गुहाचित्रे कोणत्या युगात आढळतात? तुमचे ऑप्शन आहे अस्मयुग, बी. कांस्ययुग, सी. लोखंडयुग, डी. वैदिक युग. तुमचे योग्य उत्तर आहे अस्मयुग. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील प्रसिद्ध गुहाचित्रस्थळ कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहे अजिंठा, बी. भीमबेटका, सी. एलोरा, डी. सांची. तुमचे योग्य उत्तर आहे बी. भीमबेटका. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अस्मयुगातील लोकांना कोणत्या धातूचे ज्ञान नव्हते? तुमचे ऑप्शन आहे तांबे, बी. सोने, सी. दगड, डी. कोणतीही धातू. तुमचे योग्य उत्तर आहे डी. कोणतीही धातू. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अस्मयुगातील साधने मुख्यतः कशाची बनवली जात होती? तुमचे ऑप्शन आहे दगडाची, बी. लोखंडाची, सी. लाकडाची, डी. तांब्याची. तुमचे योग्य उत्तर आहे दगडाची. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अस्मयुगानंतर कोणते युग आले? तुमचे ऑप्शन आहे कांस्ययुग, बी. लोखंडयुग, सी. वैदिक युग, डी. सुवर्णयुग. तुमचे योग्य उत्तर आहे कांस्ययुग. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अस्मयुगातील लोक कोणत्या कामात निपुण होते? तुमचे ऑप्शन आहे दगड कोरणे, बी. लेखन, सी. व्यापार, डी. शेती. तुमचे योग्य उत्तर आहे दगड कोरणे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अस्मयुगातील मानव कोणत्या प्रकारच्या समाजात राहत असे? तुमचे ऑप्शन आहे परिवार, बी. जमात, सी. नगर, डी. राज्य. तुमचे योग्य उत्तर आहे बी. जमात. तुमचा पुढचा प्रश्न आहे, अस्मयुगातील लोक अन्न साठवण्यासाठी काय वापरत असत? तुमचे ऑप्शन आहे मातीची भांडी, बी. धातूची भांडी, सी. लाकडी पेट्या, डी. चामड्याच्या पिशव्या. तुमचे योग्य उत्तर आहे मातीची भांडी. तुमचा शेवटचा प्रश्न आहे, अस्मयुगात मानवाने कोणती कला सर्वप्रथम केली? तुमचे ऑप्शन आहे नृत्य, बी. चित्रकला, सी. संगीत, डी. शिल्पकला. तुमचे योग्य उत्तर आहे बी. चित्रकला.